गुलकंद चित्रपटाने 56 दिवसामध्ये 8,23,00,000 कमाई केली। आता थांबायचं नाही चित्रपटाने 56 दिवसामध्ये 7,44,00,000 एवढी कमाई केली। आणि आता जारण चित्रपटाने अवघ्या 24 दिवसामध्ये 7.5 कोटींच्या आसपास कमाई केलेली आहे ऑलरेडी। म्हणजेच लवकरच 2025 मधला सगळ्यात जास्त कमाई करणारा जारण हा चित्रपट ठरणार आहे अशी शक्यता आहे। चला तर मग जारण चित्रपटाचं 24 दिवसांचं विस्तारित कलेक्शन जाणून घेऊ। नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर जारण चित्रपटाची जादू अजूनही चित्रपटगृहांमध्ये कायम आहे आणि अनेक आव्हानं आली। सितारे जमीन पर असेल, हाऊसफुल 5 असेल, अनेक मराठी चित्रपट येऊन गेली, परंतु जारण चित्रपटाने कुठेही कलेक्शन मध्ये घट बघायला मिळाली नाही जारण चित्रपटाला। चला तर मग जारण चित्रपटाचं 24 दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊ। तर जारण चित्रपटाचं जर का बजेट पाहिलं तर माझ्या अंदाजे 4 कोटीच्या आसपासचं दिसत आहे। ऑफिशियली कुठेही अनाउन्स केलेलं नाही जारण चित्रपटाचं बजेट। तर जारण चित्रपटाने जे 23व्या दिवशी म्हणजे शनिवारी कमाई केली ह्या शनिवारी, तर ती आहे 20 लाख एवढी। आणि रविवारी जी कमाई केली 24व्या दिवशी, तर ती आहे 27 लाख एवढी। जारण चित्रपटाचं जे 24 दिवसानंतर नेट कलेक्शन झालेलं आहे तर ते आहे 6,51,00,000 एवढं। आणि जे ग्रॉस कलेक्शन झालेलं आहे 24 दिवसानंतर जारण चित्रपटाचं, तर ते आहे 7,31,00,000 एवढा। म्हणजेच काय की लवकरच हा चित्रपट 8 कोटी या हप्त्यात क्रॉस करेल आणि पुढच्या हप्त्यात जो गुलकंद चित्रपटाचा रेकॉर्ड आहे 8,23,00,000 तो पुढच्या हप्त्यात तो पार करेल आणि 10 कोटीच्या आसपास जाईल। आणि बजेट जसं मी सांगितलं की 4 कोटीच्या आसपास आहे असा माझा अंदाज आहे। तर आतापर्यंत 24 दिवसामध्ये ऑलरेडी जारण चित्रपटाने प्रॉफिट 3 ते 3.5 कोटीचा प्रॉफिट कमावलेला आहे आणि जो की एक जबरदस्त प्रॉफिट आहे, ज्यामुळे ह्या चित्रपटाला जे वर्डिक्ट जातं ते हिट असं जातं। आणि म्हणजे पुढचे जर का अजून 2 हफ्त्याचा जर का हा चित्रपट चालला आणि 10 कोटी कमावले तर हा चित्रपट सुपरहिट सुद्धा होऊ शकतो। तर हेच सांगायचं होतं। अजूनही चित्रपटाचे शोज खूप जबरदस्त बुक होताना दिसत आहेत। समोर सितारे जमीन पर हा चित्रपट आहे ज्याचेही कलेक्शन्स खूप छान येतात, परंतु जारण चित्रपट कुठेही थांबत नाहीये। अजूनही पुढे अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांचं आव्हान येणार आहे, ते कसे हा चित्रपट पेलतो आणि हा चित्रपट 10 कोटीपर्यंत जातो की नाही हे खूप एक्साइटमेंट ठरणार आहे बघायचं। त्यासाठी आपलं युट्यूब चॅनल पाहत राहा। असे अनेक कलेक्शन आपल्या युट्यूब चॅनलवर येतात, त्यामुळे आपलं युट्यूब चॅनल पाहत राहा। इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू। तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट द लिस्ट स्वतःची काळजी घ्या।